नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 22 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत सागर मैत्री मिशन, भारतीय नौदल आणि डी-आर-डी-ओ याबद्दल थोडक्यात माहिती. तसेच युगांडामध्ये आता 7व्यांदा राष्ट्राध्यक्षपदी योवेरी मुसेवेनी यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच ब्रिक्स आणि भारत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कारण 2026चे ब्रिक्सचे अध्यक्षपद हे सध्या भारताकडे आहे. आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, त्यामध्ये याविषयी आपल्याला खूप महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे आपण डिटेलमध्ये ब्रिक्सबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य हे खालीलपैकी कोणते आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. USA, रशिया, चायना, फ्रान्स आणि UK. हे पाचही देश हे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 22 जानेवारी. 22 जानेवारी 2013. आजच्या दिवशी वयोश्रेष्ठ सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. 22 जानेवारी 2015. बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना ही आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली होती. ही योजना अगोदर निवडक 100 जिल्ह्यांमध्ये होती, परंतु 2018 नंतर ही सर्व जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. पानिपत, हरियाणा या ठिकाणी या योजनेची सुरुवात झालेली होती. 22 जानेवारी 2015 म्हणजे याच दिवशी सुकन्या समृद्धी योजना ही देखील सुरू केलेली होती. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत ही योजना होती. 10 वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावाने विशेष बचत खाते उघडण्याच्या दृष्टीने ही एक योजना होती. अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ऑलरेडी याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बेटी बचाव बेटी पढाव या योजनेची तारीख काय, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या 22 जानेवारी 2015. 22 जानेवारी 1666. पाचवे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या म्हणजेच औरंगजेबच्या कैदेमध्ये 10 वर्ष राहिल्यानंतर निधन झालेले होते. 22 जानेवारी 1682. समर्थ रामदास स्वामी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 22 जानेवारी 1967. क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 22 जानेवारी 1972. राजनीतितज्ञ आणि शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर हे होते महत्त्वाचे आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. सागर मैत्री मिशन कोणत्या संस्थांची संयुक्त मोहीम आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारतीय नौदल व इस्रो. पर्याय क्रमांक 2 डी-आर-डी-ओ व इस्रो. पर्याय क्रमांक 3 भारतीय नौदल व डी-आर-डी-ओ आणि पर्याय क्रमांक 4 डी-आर-डी-ओ व एच-ए-एल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय नौदल व डी-आर-डी-ओ. सागर मैत्री मिशन भारतीय नौदल आणि डी-आर-डी-ओ यामार्फत आता सुरू झालेले आहे. याची ही 5वी आवृत्ती आहे. 17 जानेवारी 2026 या दिवशी हे मिशन सुरू झालेले होते. याचे ठिकाण आहे दक्षिण नौदल कमांड, कोची या ठिकाणी. हे मिशन INS सागरध्वनी या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे चालवले जाते. याचा उद्देश आहे महासागरीय संशोधन सहकार्य, अंडर वॉटर संशोधन जागृती आणि IOR देशांसोबत वैज्ञानिक भागीदारी करणे. यामध्ये सहभागी देश कोणते आहेत? तर मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि म्यानमार. IRO म्हणजे काय? तर इंडियन ओशियन रिजनवरील 8 देश यामध्ये येतात. भारत सरकारच्या महासागर म्हणजेच म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन या धोरणाशी हे संलग्न आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सागर मैत्री मिशन हे कोणत्या 2 संस्थांची सुरू केलेली आहे? तर भारतीय नौदल आणि डी-आर-डी-ओ. पुढचा प्रश्न. युगांडाचे 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॉल कागमे. पर्याय क्रमांक 2 योवेरी मुसेविनी. पर्याय क्रमांक 3 सॅमिया सुलुहू आणि पर्याय क्रमांक 4 विल्यम रुटो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योवेरी मुसेविनी. तर योवेरी मुसेविनी हे आता युगांडामध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे NRM म्हणजेच नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट. त्यांची निवडणूक ही 15 जानेवारी या दिवशी झालेली होती आणि त्याचा निकाल 17 जानेवारीला झालेला होता. 1986 पासून ते सत्तेमध्ये आहेत, म्हणजे जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सत्तेमध्ये गाजवलेले आहेत. आता लक्षात घ्या, त्या देशाची राजधानी आहे कंपाला. भाषा आहे इंग्रजी आणि स्वाहिली. स्वातंत्र्य त्यांना भेटलं होतं 9 ऑक्टोबर 1962ला ब्रिटिश यांच्यापासून. विशेष म्हणजे काय, तर विषुववृत्त देशातून या देशातून जाते आणि लेक व्हिक्टोरिया
जे नाईलचे स्रोत आहे, हे देखील या देशामध्ये आहे. युगांडा या देशाची अर्थव्यवस्था ही शेती आणि काही प्रमाणात तेलावर आधारित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, युगांडामध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर योवेरी मुसेवेनी आणि युगांडाची राजधानी आहे कंपाला. पुढचा प्रश्न, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची विजेती टीम कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 सौराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 विदर्भ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदर्भ. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ही आता विदर्भाने जिंकलेली आहे. प्रथमच विदर्भ विजेता ठरलेला आहे. अंतिम सामना हा विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये झालेला होता. हेच ठिकाण होतं. 18 जानेवारी 2026 या दिवशी बेंगळुरू या ठिकाणी याची फायनल झालेली होती. आता विदर्भाने जो काही स्कोर केलेला होता आणि कशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात विदर्भाने सौराष्ट्राचा 38 धावांनी पराभव केलेला होता. प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता अथर्व टेटडे. तर प्लेयर ऑफ द सीरीज हा अमन मोखाडे हा ठरलेला आहे. विदर्भाचा कर्णधार आहे हर्ष दुबे. विजय हजारे ट्रॉफी काय आहे? तर ही एक एकदिवसीय ट्रॉफी आहे. म्हणजे 50 ओव्हर्सची ही ट्रॉफी असते. याचं आयोजन हे बी-सी-सी-आय मार्फत केलं जातं. 2002-3 पासून याचं आयोजन केलं जातं. यामध्ये एकूण संघ 38 असतात. यामागील विजेते आहेत कर्नाटक. पुढचा प्रश्न, ब्रिक्स 2026 ची अधिकृत थीम कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पीस अँड डेव्हलपमेंट, पर्याय क्रमांक 2 इन्क्लुझिव्ह ग्रोथ, पर्याय क्रमांक 3 रेझिलियन्स, इनोव्हेशन अँड कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी आणि पर्याय क्रमांक 4 ग्लोबल साऊथ युनिटी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ब्रिक्स आणि भारत 2026 याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ब्रिक्स 2026 चे अध्यक्षपद हे भारताकडे आहे. 1 जानेवारी 2026 पासून याचे अध्यक्षपद भारताकडे आलेले आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन असेल हे. विस्तारित ब्रिक्स समूहाचे नेतृत्व पहिल्यांदाच भारतामध्ये होणार आहे. यावर्षीची थीम आहे रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ब्रिक्सचे 4 स्तंभ आहेत. रेझिलियन्स म्हणजे लवचिकता, इनोव्हेशन म्हणजे नवकल्पना, कोऑपरेशन म्हणजे सहकार्य आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता. ब्रिक्स म्हणजे काय? तर जगाच्या सुमारे 50% लोकसंख्या या ब्रिक्स कंट्रीमध्ये असतात आणि 40% जागतिक जी-डी-पीचे प्रतिनिधित्व यामार्फत केले जाते. ब्रिक्सचे मूळ सदस्य हे होते ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. ब्रिक्सचे नवीन सदस्य आहेत सौदी अरेबिया, यूएई, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशिया. पुन्हा एकदा सांगतो, सौदी अरेबियाचे जे काही सदस्यत्व आहे, हे अजून कन्फर्म झालेले नाहीये, परंतु आगामी काळामध्ये हे होण्याची अपेक्षा आहे. ब्रिक्स 2026 च्या लोगोची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये मध्यभागी कमळ आहे. प्रत्येक ब्रिक्स देशाच्या रंगातील पाकळ्या आहेत. केंद्रस्थानी नमस्ते आहे आणि संवाद व आदराचे हे प्रतीक आहे. समावेशकता, संवाद व सामायिक विकास दर्शवणारी याची रचना आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये चित्ररथ स्पर्धेचा विजेता कोणता राज्य होता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची एक निवड झालेली आहे आणि आता ते प्रजासत्ताक दिनी हे सादर होणार आहे. कर्तव्य पथावर महाराष्ट्राचे चित्ररथ असणार आहे. गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही संकल्पना. आता काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला महत्त्वाचे लक्षात असणं गरजेचं आहे. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात झालेली होती. 1952 मध्ये चित्ररथ स्पर्धेची सुरुवात झालेली होती. पहिला चित्ररथ हा मध्य प्रदेशने सादर केलेला होता. 2025 मध्ये उत्तर प्रदेश हा विजेता ठरलेला होता आणि महाकुंभ हा त्यांनी सादर केलेला होता आणि सर्वात जास्त वेळा विजेता कोण ठरलेला होता? तर कर्नाटक. कारण 8 वेळा कर्नाटक राज्याने हा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्र जे काही चित्ररथाचं आहे ते विजेतेपद पटकावलेलं होतं आणि यावर्षी महाराष्ट्र हा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही संकल्पना सादर करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सागर मैत्री मिशन 2026 चे आयोजन कोठे झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 विशाखापट्टणम, पर्याय क्रमांक 3 चेन्नई आणि पर्याय क्रमांक 4 कोची. तर आता तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.